चला तर घेऊया पुढचा धडा. धड्याचं नाव आहे सुगंधी सृष्टी. लेखक आहेत ना ग गोरे. कोण आहेत? ना ग गोरे. हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आहेत बघा. जन्म 1907 जन्म आहे. 1907 ते 1993 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आहेत. हे एक उत्तम वक्ते आहेत. सृष्टिक सौंदर्याकडे संवेदनशील बघणारे हे कवी आहेत. चिंतनशीलता, अभिजात रसिकता हे त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. हा जो काही धडा आहे कोणता? चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे काय तर लेखक आहेत. हे काय तर लेखक आहेत. जाऊया आपल्या धड्याकडे. काय काय त्यांनी म्हटलेलं आहे बघा. तर ज्या सुगंधाने आपण मोहित होतो त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलझाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठामध्ये सांगितलेलं आहे. ज्या फुलांना रंग गंध असतो ती फुलं सर्वांनाच आवडत असतात. फुले आपला रंग गंध डौल दुसऱ्यांवर उजळतात. हे जणू फुलांचे दानच होय. या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन काय केलं आहे तर या पाठात सांगितलं आहे. हे तुम्हाला एक फुल दिलेलं आहे. या फुलाचं नाव आहे गुलाब. गुलाबाला फुलांचा राजा असे म्हणतात. गुलाबाला काय म्हणतात? फुलांचा राजा का म्हणतात? कोणकोणत्या रंगाची गुलाबाची फुलं तुम्ही पाहिली आहेत आणि कोणत्या रंगाची गुलाबाची फुल तुम्हाला सर्वात जास्त आवडते? हे उत्तर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायचे लिहायला. आपण जाऊया आपल्या धड्याकडे. मी लहान होतो. मी म्हणजे कोण? लेखक. मी लहान होतो तेव्हा आमचे बिराड पुण्यास शनिवार पेठेत असे. बिराड म्हणजे काय? कुटुंब. बिराड म्हणजे काय? कुटुंब. आम्ही कुठे होतो? पुण्याला शनिवार पेठेमध्ये होतो. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठून तरी मिळवून लावले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येईल. मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी, मुगाच्या दाण्यावरील पोपटी रंगाची कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. तकतकीत पांढरी दिसू लागली. उत्कोट आतुर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार हो बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाल्यासारखी दिसली. बरोबर काय दिसते? जरा बाजूला झाली आणि अंमळशाने दुसरी पाकळी, तिसरी पाकळी अशा प्रकारे काय झालं या ठिकाणी? हळूहळू हळूहळू कळीचं काय झालं? फुल झालं. सगळ्यांना माहित असेल कळी म्हणजे बड. त्या कळीचं काय होतं? फ्लावर तयार होतो, फुल तयार होतं आणि ते पाहणं फार सुंदर एक कल्पना त्या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर बघा पुढे काय झालं तर मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर येतो तेवढ्यात का चमत्कार पूर्ण झाला. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या पांढऱ्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फुल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर काय झालं होतं? लेखकांना फार आनंद झाला होता. सगळ्यांनाच गुलाब आपलं मोगरा सर्वांनाच आवडतो. खूप सुंदर फुल आहे ते. मुलींना खास करून जास्त आवडतं. सणासुदीच्या दिवशी वगैरे मुलींना मोगऱ्याचं फुल वगैरे हे फार आवडतं. मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. लेखकाने ते फुल लावलेलं होतं म्हणून त्याला लेखकाला जास्त आनंद झाला. त्यानंतर मोगऱ्याप्रमाणे निशिगंधाचे झाड सुद्धा लावायला सोपे. शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार. हिरव्यागार छडीवर हरीने टोकापर्यंत लागत की त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी हे नाव का पडले असे लक्षात येतं. निशिगंध कुठलं नाव आहे तर गुलछडी हे नाव आहे. पण मोगरा काय किंवा निशिगंध काय? मोगरा काय किंवा निशिगंध काय? सगळे स्वभावाने लाजाळू नाहीत. लक्षात घ्या, स्वभावाने लाजाळू ते नाहीत. का बरं नाही? कारण ते आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवतात का? नाही. निशिगंध तर आपले सारे वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो आणि जगाला सौंदर्य देत असतो. तसंच मोगरा एक सेकंड.
सॉरी, कुठे होतो आपण? मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच हा गुलाब सुद्धा आहे, पण या स्वारीचा रुबाब काही आवरत असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. याचा अर्थ काय होतो, तर गुलाबाचं झाड हे सहजासहजी उगवत नाही. उगवलं तरी त्याला खूप काळजी त्यासाठी घ्यावी लागते. गुलाबाला वाटेल ती जागा चालते का? नाही. पाणी कमी झाले तरी चालणार आहे का? नाही. त्याला सोसणार सुद्धा नाही आणि अधिक झाले तरी सुद्धा सोसणार नाही. त्याला खत सुद्धा वेळच्या वेळी दिले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून तुम्ही छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजाशी फुलणार. एवढी सगळी काळजी घ्यावी लागते तुम्हाला या ठिकाणी गुलाबासाठी. एकदा गुलाब प्रसन्नपणे फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नव्हे तर त्याचे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी. गुलाब तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि आनंद गुलाब हे सर्वांचं आवडतं फुल आहे. किती त्याचे आकार, किती त्याचे रंग, किती त्याचा गंध, त्यांना सीमा आहे का? नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. कोणत्या रंगाचा गुलाब पाहिला? काळ्या रंगाचा गुलाब पाहिला. गुलाबाचे वेगवेगळे रंग असतात. आपण सहसा जो गुलाब पाहतो लाल रंगाचा वगैरे, पिवळा पण गुलाब आहे, बरेच गुलाब आहेत. काळसर मखमली सारख्या पाकळ्यांचे ते फुल म्हणजे काय होतं, एक अजब चीज होती. गुलाब, काळ्या रंगाचा गुलाब त्यांनी पाहिला. सायलीची वेल एकदा आळे करून लावली, मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते. 12 महिने ती फुललेली असते. परिजातक तर कमालीचा निरीक्षक. कुठेही लावा, त्याला पाणी द्या नाही तर देऊ नका. पावसाळी ढग आभाळातून आले, त्यातून अमृताचा म्हणजे पावसाचा शिडका सुरू झाला की या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या गांठाळ अंगोपांगातून गांठाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात, अगदी बुंद्यापासून शेंड्यापर्यंत. आणि मग त्याला काय होतं बघा, मग त्याला काय होतं तर मग काय होतं, त्या सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातका खालून जाणे म्हणजे काय तर पुण्य पावन अशा झाडा खालून तुम्हाला जाण्यासारखं वाटतं, भूमीवर जाण्यासारखे वाटते. बघा सुंदर फुल दाखवलेलं आहे. पाऊल टेकावे तरी कोठे, पाऊल टेकावे तरी कोठे, साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंतरलेली असते ना. कसे ठेवायचे पाऊल, कसे ठेवायचे पाऊल हा प्रश्न पडतो कोणाला? आपल्याला. कसे ठेवायचे पाऊल. आपल्या अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहे. ते एकदा म्हणाले, द्यावे तर पारिजातसा सारखे द्यावे, तो मुठ पुरेपूर उघडून देतो आणि म्हटल्या काही मागे ठेवीत नाही. बा, याला म्हणावे दान. याला काय म्हणावे? दान. काय म्हणावे? दान. पारिजातासारखे दान करावे माणसाने, बरोबर की नाही? अशा प्रकारे खूप सुंदर असा धडा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सुगंधी सृष्टी.